सर्वच पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहेत। त्यापैकी हिरव्या माठामध्ये फायबरचं प्रमाण जास्ती असते। या भाजीच्या सेवन केल्याने पचन नीट होते, प्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील जखमा लवकर भरतात आणि लाल पेशी वाढतात। तर मग आज हिरव्या माठाची भाजी आपण बघणार आहोत। हिरवा माठ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। त्यानंतर जाडसर आपल्याला कापून घ्यायचा आहे। भाजी कापून घ्यायची आपल्याला जाडसर अशी, अगदी बारीक कापायची गरज नाही। पाहू शकता भाजी चिरून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि लसूण तेलावरती व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे। मग हिरवी मिरची घालायची आहे, बारीक चिरलेली कांदा घालूया, व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाला की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। परत एकदा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मग स्वच्छ धुवून चिरलेली भाजी घालायची आहे। थोडी थोडी भाजी घालायची आहे। कढईमध्ये जेवढी भाजी मावेल ना तेवढीच आपल्याला घालायची आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। भाजी परतवून झाल्यानंतर ना ती नरम पडते, मग आपल्याला कढईमध्ये जागा होते। आता उरलेली सर्व भाजी आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला भाजी एकजीव करून घ्यायची आहे। आता आपण काय करायचं आहे, गॅस कमी करायचा आहे आणि कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा भाजी एकजीव करून घेऊया। अजूनही भाजीला पाणी सुटलेलं आहे, तर आता हे सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। पाहू शकता भाजीतलं पाणी आता जवळजवळ सगळं आटलेलं आहे। अशा पद्धतीने हिरव्या माठाची भाजी करून तयार झालेली आहे।